फिरकीपटू नाही, तर भारतीय क्रिकेटच्या आधुनिक काळातला एक सर्वात बुद्धिमान आणि संघर्षातून घडलेला क्रिकेटर आहे रविचंद्रन अश्विन. मैदानावर शांत चेहरा, पण डोक्यात सतत चालू असलेली गणितं, डावपेच आणि सतत नवे प्रयोग हीच त्याची खरी ओळख आहे. पण आज तो ज्या उंचीवर उभा आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आणि हाच प्रवास आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. चला तर मग पाहूयात प्रसिद्ध क्रिकेटर रविचंद्रन अश्विन याची ही क्रीडागाथा. अश्विनचा जन्म 17 सप्टेंबर 1986 रोजी तामिळनाडूच्या चेन्नई शहरात झाला. त्याचे वडील हे स्वतः क्लब क्रिकेट खेळलेले होते, त्यामुळे घरात क्रिकेटची चर्चा होतीच आणि लवकरच अश्विन क्रिकेट खेळू लागला. सुरुवातीला अश्विनच्या वाटेला फिरकी नाही, तर वेगवान गोलंदाजी आली. लहानपणी तो मध्यम गती गोलंदाज म्हणून ओळखला जायचा. शालेय आणि कॉलेज क्रिकेटमध्ये खेळताना त्याला अनेकदा दुखापतींना सामोरं जावं लागलं, पण तेव्हाच त्याने स्वतःचा गेम, स्वतःची बॉडी व्यवस्थित अनालाइज केली आणि वेगवान गोलंदाजी ही आपल्या शरीराला कदाचित झेपत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने स्वतःच्या खेळामध्ये एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्या क्षणी जन्माला आला एक ऑफ स्पिन गोलंदाज. आता ऑफ स्पिन गोलंदाज होण्याचा मार्ग कठीण होता, पण जिद्दीने रिस्क घेत त्याने तो स्वीकारला. हा बदल सोपा नव्हता, कारण वेगवान गोलंदाजीने फिरकीपटू बनणं म्हणजे पुन्हा सुरुवातीपासून शिकणं, म्हणजे पुन्हा एकदा जवळपास शून्यापासून सुरुवात. पण या कठीण काळामध्ये तामिळनाडू क्रिकेटमध्ये माजी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी, विशेषतः क्लब क्रिकेटमधील मार्गदर्शकांनी त्याला योग्य दिशा दिली. अश्विनने केवळ गोलंदाजी नाही, तर संपूर्ण क्रिकेटचा व्यवस्थित अभ्यास करायला सुरुवात केली. फलंदाज काय विचार करतो, परिस्थितीनुसार कसा चेंडू टाकायचा, कोणत्या क्षणी कोणती एक्सपेरिमेंट करायची, हे सगळं त्याने मैदानाबाहेर बसूनही शिकायला सुरुवात केली आणि इथूनच घडायला लागला क्रिकेटचा प्रोफेसर. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर 2010 मध्ये IPL ने त्याला मोठी ओळख मिळवून दिली. चेन्नई सुपर किंग्स कडून खेळताना MS धोनी सारख्या कर्णधाराखाली खेळण्याची संधी त्याला मिळाली आणि हाच त्याच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ठरला. धोनीने त्याच्यावर विश्वास टाकला, प्रेशर सिच्युएशन्स मध्ये त्याच्या हाती चेंडू दिला आणि अश्विनने त्या संधीचं सोनं केलं. 2010 साली त्याला भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पणाची संधी मिळाली आणि 2011 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. पुढील काही वर्षातच तो भारतीय कसोटी संघाचा कणा बनला. घरच्या मैदानावर तो जवळजवळ अजिंक्यच ठरला. फिरकी, कॅरम बॉल, आर्म बॉल, फ्लाईट, वेगातील बदल असे नवनवीन प्रयोग करून त्याने जगभरातील दिग्गज गोलंदाजांना गुडघ्यावर आणले. अश्विनच्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठमोठ्या ट्रॉफीजची रांगच रांगे. 2011चा वन डे विश्वचषक, 2023ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो महत्वाचा भाग होता. आणि फक्त भाग होता असं नाही, तर त्याने 2013ला ते शेवटच्या ओव्हरमध्ये जी उत्तम गोलंदाजी करून तो कप जिंकून द्यायला भारताला मदत केली होती ना, तो आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. तसंच IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स सोबत त्याने अनेक वेळा विजेतेपदाची ट्रॉफी अभिमानाने उचलली. वैयक्तिक पातळीवर त्याने अनेक वेळा ICCचे प्लेयर ऑफ द इयर आणि सर्वोत्तम गोलंदाजांचे पुरस्कार पटकावले. त्याने कसोटीत 537 विकेट्स घेतल्या आणि इतक्या विकेट्स घेणारा तो भारतातील फक्त दुसरा गोलंदाज आहे. आणि एवढंच नाही, तर जगात 500 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या निवडक गोलंदाजांपैकी तो एक आहे. इतकं घवघवीत यश असूनही कॉन्ट्रोवर्सीने मात्र त्याची पाठ सोडली नाही. मंग डिंगच्या प्रकरणामुळे तो अनेकदा चर्चेत आला. काहींनी त्याला खेळ भावनेविरुद्ध म्हटलं, तर काहींनी नियमानुसार योग्य ठरवलं. अश्विन मात्र नेहमी शांतपणे एकच गोष्ट सांगत राहिला की क्रिकेट नियमानुसार खेळला जातो, भावनेनुसार नाही. आणि या वादांनी त्याला खचवलं मात्र नाही, उलट त्याला स्वतःचा दृष्टिकोन अधिक ठामपणे मांडायला शिकवलं. आता त्याच्या रिटायरमेंट बद्दल सांगायचं झालं तर रविचंद्रन अश्विनने डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर मागच्याच वर्षी अश्विनने IPL मधूनही निवृत्ती घेतली. सध्या तो देशांतर्गत क्रिकेट विश्लेषण, समालोचन आणि स्वतःच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेला आहे. त्याची बुद्धिबळाची विशेष आवड, कोणत्याही खेळावरचं अभ्यासपूर्ण भाष्य आणि त्याची विनोदी शैली या गोष्टी त्याला इतर क्रिकेटर्सपेक्षा वेगळं बनवतात. तर असा हा रविचंद्रन अश्विन. अश्विनची गोष्ट ना फक्त क्रिकेट मैदानावरच्या विकेट्सची नाहीये, ती आहे बदल स्वीकारण्याची, अपयशातून शिकण्याची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. वेगवान गोलंदाज ते जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक
असा प्रवास करणारा रविचंद्रन अश्विन आजही प्रत्येक तरुण क्रिकेटरला एकच संदेश देतो. परिस्थिती कितीही अवघड असली तरी शांतपणे विचार करण्याची ताकद आणि सोबतीला मेहनत असेल ना, तर यश नक्कीच मिळतं.